नमस्कार, जीवनवेद चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, बघा, सध्या उन्हाळा सुरू झाला आहे आणि गरमी जास्त पडत आहे. परिणामी पित्त जास्त वाढत आहे. ज्या व्यक्तींना पित्त प्रवृत्तीच्या व्यक्ती आहेत त्यांना लवकर त्याचा त्रास होतो. मग ही उष्णता कमी करण्यासाठी मी हा जो उपाय सांगणार आहे तो जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, या उपायाने शरीरातील शुगर मेंटेन राहते, त्याचप्रमाणे उष्णता कमी होण्यास मदत होते. यासाठी प्रथम आपल्याला बेलाची 5 पाने घ्यायची आहेत. सकाळी ती 1 ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहेत. म्हणजे 1 ग्लास पाण्यामध्ये 5 पाने उकळून घ्या, किंवा तुम्हाला जमत असेल तर मिक्सरने त्याचा रस काढावा आणि रस काढून तो रस 1 चमच सकाळी उपाशीपोटी घ्यावा. त्यानंतर अर्धा तास काही खाऊ नये. आणि जर समजा तुम्ही जर पाने उकळून घेतली तर ते पाणी उकळून घेतलेलं पाणी गाळून घ्या व ते पाणी पिऊन घ्या. म्हणजे पूर्ण उकळून ते पाणी जास्त वेळ ठेवायची गरज नाही. साधारणतः 5 मिनिटं उकळू द्या. त्यानंतर पाणी बाजूला काढून घ्या आणि ते पाणी पिऊन घ्या. ते पाणी पिल्याच्या नंतर अर्धा तास काही करायचं नाही. अशा रीतीने जर हा उपाय केला तर साधारणतः तुमच्या शरीरातील शुगर नॉर्मल होते, म्हणजेच मेंटेन होते आणि त्याचं प्रमाण खूप कमी होतं. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना उष्णता किंवा पित्ताचा त्रास आहे, तो पित्ताचा त्रास व उष्णता दोन्ही एकत्रितपणे कमी होण्यास मदत होते. आणि तुमची उष्णता इतकी कमी होते की ज्या व्यक्तींना हातापायांची जळजळ त्रास आहे तो पण कमी होण्यास मदत होते. हा उपाय सलग 3 ते 5 दिवस करा. रोज सकाळी करा. आणि हा उपाय सामान्यपणे 3 वर्षापेक्षा जास्त मुलांनी करावा. त्याच्यापेक्षा लहान, म्हणजे 3 वर्षापेक्षा लहान जर मुलं असेल तर हा उपाय देऊ नये. अशा रीतीने तुमची शुगर आणि तुम्ही तुमची उष्णता सहज मेंटेन करू शकता. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.